नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये खूपच धमाल अशी आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता दोनही जोड्या वरातीत नाचत गात आपल्या नवऱ्यांना घेऊन घरी आलेले असतात. आता दोघांनीही आपल्या सख्यांना उचलून घेतलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच मामा म्हणू लागतात, अरे अख्ख्या वरातीत देशमुख तुम्ही बायकांना घेऊन नाचलात. अरे तुम्हाला तुमच्या बायका जड नाही झाल्यात का? अरे ठेवा की त्यांना खाली. त्यावर लगेच आता काव्या आणि नंदिनी दोघांनाही आग्रह करत असतात, सोडा आम्हाला खाली, सगळे बघतायत आपल्याकडे. त्याच वेळेस आता लगेच जीवा म्हणू लागतो, बडे भैया मग काय विचार आहे? तेव्हा लगेच पार्थ म्हणू लागतो, तसा विचार तर नाही आहे सोडण्याचा, पण ना जरा हाताला कळ लागली. त्याच वेळेस जीवा म्हणू लागतो, हो माझ्याही हाताला मुंग्या आल्यासारखं झाले, कारण माझी कारभारीन लय भारी आहे ना. आता लगेच नंदिनीला राग येतो. तेव्हा नंदिनी म्हणू लागते, काय बोलला तुम्ही? त्यावर जीवा म्हणू लागतो, भारी म्हणजे जड नाही, कमाल कमाल आहे असं मला म्हणायचे. आता दोघेही आपल्या बायकांना खाली उतरवतात. लगेच मानिनी समोर येते. आता चौघांचे औक्षण करते आणि डोळे भरून आपल्या लेकांसुनांकडे बघू लागते. त्याच वेळेस आता पार्थ म्हणू लागतो, मातोश्री तुम्हाला रडायला काय होते? आता हे सगळं आनंदाचं चालू आहे ना. त्यावर लगेच आता मानिनी म्हणू लागते, मेल्या घपरे, तुला आधी लग्न करून आला होता तेव्हा खूप काय काय झालं होतं आणि पुन्हा आज मी हौसेने सगळं काही करते म्हणून मला या सगळ्याचा आनंद होतोय. त्यावर लगेच आता मानिनीने औक्षण केलेलं असतं. त्यामुळे दोनही सुनांना आता कलश ओलांडून घरात यायचंच बाकी असतं. त्याच वेळेस मानिनी म्हणू लागते, थांबा, उखाणा घेतल्याशिवाय मी कुणालाही आतमध्ये येऊ देणार नाही. त्यावर विक्रम म्हणू लागतो, पण ते ओल्ड उखाणे घ्यायचे नाही, भाजीत भाजी मेथीची आणि काय ते भूगोलाच्या पुस्तकाचं कवर असले काय बी ओल्ड उखाणे चालणार नाही, जे काही असेल ते नवीन असेल. त्यावर लगेच जीवा म्हणू लागतो, नाही आम्ही असलं ओल्ड काही वापरतच नाही, जे काही असतं ना ते ट्रेंडिंग असतं. त्यावर लगेच काव्या म्हणू लागते, हो आम्ही चौघं कसे आहोत तुम्हाला माहिती आहे ना. त्यावर लगेच आता पार्थ म्हणू लागतो, चालेल चालेल आम्ही घेऊया की उखाणे. तर आत्ता लगेच काव्या म्हणू लागते, नंदिनी ताई पहिला मान तुझा. त्यावर नंदिनी म्हणू लागते, नाही या काव्या, अगं मी जरी मोठी ताई असली तरी इथे देशमुखांची मोठी सून तू आहे. आता काव्याचा पहिला नंबर असतो. एक एक करून आता चौघांनी अगदी छान कमाल असे उखाणे घेतलेले असतात. तर आता सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. त्यानंतर दोघींनी आता कलश ओलांडून घरात गृहप्रवेश केलेलं असतं. आता पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि तिला आतमध्ये घेऊन येतो आणि इकडे जीवा नंदिनीचा. आता चौघांनीही घरात प्रवेश केलेला असतो. आता या चौघांच्या आनंदात सगळे सामील झालेले असतात. पण रम्या मात्र तिथे कुठे दिसत नाही. कारण या सगळ्या आनंदात रम्याने नेमकं काय करायचं ठरवलंय हे आपण लवकरच बघूया. पण मात्र आता आपल्या या जीवानदिनी आणि काव्याच्या संसाराला कशी सुरुवात होईल हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.